बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का? ओळखलात मला? म्या सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोली निवासी पाट्यांची मी कन्या. वयाच्या 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी झाला आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की त्या माणसाशी माझं लग्न झालंय तो निव्वळ सर्वसामान्य माणूस नाही, तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे. 1 जानेवारी, होय, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 रोजी आम्ही पुण्यामधील भिडेवाड्यात सर्वधर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतीय माणसांसाठी सुरू केलेली पहिली शाळा होती ती. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं, आणि हेच वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेळपाट्यासारखं जगलात ना तर काम करून होतं, शेळपाट्यासारखं जगलात ना तर काम करून होतं, पण जर वाघासारखं जगलात तर नाम होतं. कार्य खडतर होतं, झोपडीचं होतं, पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशज होतो. घाबरणं किंवा मांस खाणं हे आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं, पण सनातनांचं मात्र धर्मपुराला म्हणून बोलणे तरी सुरू होते. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतलं तर कसा नाही धर्म होतो यांचा? इतका तर लागू असू शकतो हा धर्म? धर्म माणसांसाठी असतो की माणसांसाठी धर्म? माणसाच्या प्रगतीला आग येणारी गुण उरली काय आणि तरली काय? आम्हाच काय उपयोग त्याचा? आमचं जगणं आणि मरणं हे तर आमच्या लेकरांच्या उन्नतीसाठी होतं. त्यात झीज होती, हानी होती, अपमान होता, पण उद्याचा सूर्य घडवण्यासाठी हा मुंबईकरांचा संसार होता. आम्ही त्यासाठीच तर बांधले गेलो होतो. शेठजींनी मला सांगितलं, सावित्री, आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील आसू पुसायचे, त्यांच्या डोळ्यातील स्वप्नाची एक फुलबाग फुलवायची. त्यांना माणूस म्हणून उभं करण्यासाठी आधी शिक्षण द्यायला हवं. उद्याचा सूर्य घडवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. देशील मला साथ? मी निव्वळ होकार दिला नाही, तर प्रत्यक्ष सुरुवात केली. नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना एक हट्टीगड माझ्या समोर येतो आणि म्हणतो, ए डावळे, कुठे निघाली? आधी आमच्या पोराबाळांना शिकवणं बंद कर, तुला तुझ्या आवडून आहे हे शिकवणं. कदाचित तो विसरला असावा की मी सुद्धा ज्योतिराव बाळामामांची पत्नी आणि खंडोली निवासी पाटलांची कन्या होती. त्याच्या कानाखाली सनसनीत जाता भर दिवसाच्या डोळ्यासमोर काजळे चमकले आणि त्याच क्षणी त्याला सुनावलं, आज आलाय, थोबाड फुटलंय, पण जर पुन्हा इथे आला तर तुझ्या रक्ताला ही धरती रंगली. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, नेहमी आमची बळी ठरत आलेली आहे. मग एखाद्या स्त्रीचा नवरा वयात गेला, मग तिने काही सती राहायचं, केशवापण करून तिला बोलती करायचं, अहो तिला एकाच खोलीत टांगून ठेवायचं? अहो, नवरा मेला यात तिचा काय दोष असू शकतो? आणि यासाठीच आम्ही आवाज उठवला. इंग्रज सरकारांकडनं मागणी सुद्धा केली व इंग्रज सरकारांनी सतीबंदी कायदा केला. आम्ही केशवापणाविरुद्ध नावांचा संप घडून आणला. काशीबाई नारायण, कोवळ्या वयाची बालविधवा, तिच्या आत्मसत्यांमुळेच ती गरोदर होती आणि याच पद्धतीला कंटाळून त्या आत्महत्या करायला निघाली. नाही, मला जगायचं नाही, मला मरू द्या, अशा काकू तिने विनंती करणाऱ्या काशीबाईंच्या मागे आम्ही ठाम उभे राहिलो. तिचे आई बाबा झालो. मोठ्या आनंदानं तिचं बाळंतपण केलं आणि तिच्या गोजीरवाड्या बाळास आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत. अबूच्या भयाने जीव देणाऱ्या काशीबाईंसारख्या कित्येक मुली आहेत हे आमच्या लक्षात आल्यावर आम्ही ठिकठिकाणी जाहिरातीचे फलक लावले. कुठे विद्येचं अज्ञानानं वाकडं पाऊल पडले असेल तर तिने ज्योतिबांच्या बालहत्ती प्रतिबंधक गृहातून बाळंतपण लावलं. मूल हवं असल्यास त्याला घेऊन जावं, नको असल्यास त्याचा सांभाळ आम्ही करू. अशी 100 बाळंतपण केली. ती लावणारी बालकं त्यांच्या धुडूधुडू पावलाने आमचं अंगण मात्र भरवून द्यायचं. तशी याही बाल संगोपन गृहासाठी आम्हाला स्वतंत्र व्यवस्था निर्माण करावी लागली. एकदा 1877 ला खूप मोठा दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळाचं उपोषण करताना आम्हाला थरका फुटतो. अन्न देता येत नाही म्हणून स्वतःच्या मुलाला लोक विष घालत होती व तेव्हा ज्योतिरावांची परिस्थिती ही बिघडू लागली होती. त्यांना अर्धांग वायूने त्यांची उजवी बाजू निकामी केली. तरीही त्याही परिस्थितीत त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ
माई, अगं शेवटचं एकच इंजेक्शन आहे, कोणाला देऊ? यशवंताचा प्रश्न होता. मी म्हटले, या लेकराला दे, या लेकराला अजून दुनियाही पाहिलेली नाही. माझी ही शेवटची इच्छा समजली. यशवंताला